प्रशांत, तो एक साधी गोष्ट समज की ब्रँड मोदी हा 2014 पासून मायावीच होता आणि ब्रँड मोदीवर जेवढे पैसे खर्च झालेले आहेत तेवढ्या पैशांमध्ये इंदिराजींनी ग्रीन रेव्होल्यूशन आणि व्हाईट रेव्होल्यूशन घडवून दुधाची आणि शेतीची क्रांती घडवून आणली. मोदींनी कधीही पाळलेलं नाही, ते त्यांच्या पदाला योग्य नाहीत. ते देशाची एकच सेवा आता करू शकतात, ते म्हणजे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणे. का 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 ते सांगतो. ते राजीनामा दिल्याशिवाय राफेलचं काय झालं, पहलगामचं काय झालं, पुलवामामध्ये आपले काय सैनिक गेले, आपल्याबरोबर रशिया सुद्धा आपला मित्र राहिला नाही, त्यांनी पाकिस्तान बरोबर करार केला, तुर्कीपासून चीन पर्यंत पासून अझरबैजान पासून मलेशिया पर्यंत प्रोएक्टिव्हली सगळे पाकिस्तान बरोबर उभे राहिले. आज जर आपण पीओके घेतलं असतं आणि नोटबंदी यशस्वी होऊन सगळे काळा पैसा नष्ट झाला असता, अजितदादांपासून एकनाथ शिंदेपर्यंत सगळे तुरुंगात असते, तर मी असं म्हटलं असतं की मोदी भ्रष्टाचार विरोधी आणि देशाला परत एकदा उत्तम भाग्यवान बनवणारे मुख्य पंतप्रधान आहेत. माझं उद्या मुंडकही मारलं गेलं तरी 2+2 = 4 हे बदलणार नाही. RSS ला 5 वाटो नाही तर 3 वाटो. वाघ शिकार अर्धीच मारून गेला आणि परत येऊन सांगतोय भाषण करत अख्ख्या जंगलात, हे खरं नाही. नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये बरंच काही घडलेलं आहे. 22 एप्रिलला पहलगामचा हल्ला झाला. त्याच्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेद्वारे जी 87 तास चालली, पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्यानंतर देशामध्ये सध्या जे काही घडतंय त्याच्यातनं बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारण या मोहिमेनं नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इमेजचं काय केलेलं आहे. जी कणखर इमेज बनवण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून चालू होता, ती या हल्ल्यानंतर खरंच तेवढी राहिलेली आहे का? सोबतच या संपूर्ण मोहिमेनंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची असफलता जी आहे ती सुद्धा ठळकपणे अधोरेखित झाली. आता आपले खासदार जाऊन वेगवेगळ्या देशांना भेटतायत, पण खरोखर त्याच्यातनं नेमकं काय साध्य होणार आहे हा पण प्रश्न आहे. आणि तिकडे देशांतर्गत राजकारण म्हणजे पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पंतप्रधान मोदी फिरतायत, राजकीय सभा घेत आहेत, त्याच्यातून ऑपरेशन सिंदूरबद्दलची वेगवेगळी विधानं करतायत. असं सगळं काही चालू आहे आणि गेल्या महिनाभरामध्ये जे काही घडलेलं आहे, ऑपरेशन सिंदूरचा जो फॉलआउट आहे सगळा, त्याच्याबद्दल आपण विशेष चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत लेखक, संवेदनशील ब्लॉगर आणि पत्रकार राजू परुळेकर सर. पहलगामच्या या हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूरनंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. खरं तर म्हणजे आत्ता आपण ज्यावेळी बोलतोय त्यावेळी पहिल्यांदाच लष्कराच्या एका बड्या अधिकाऱ्याने ही गोष्ट मान्य केली की भारताचे काही फायटर जेट जे आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्याबद्दल जेव्हापासून हल्ला झाला कुजबूज तर बरीच चालू होती, पण सरकारनं हे सगळं दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता. त्याच्याबद्दल आपण येऊच. मला सुरुवात थोडासा म्हणजे या अँगलनं करायची आहे की बेसिक म्हणजे 1 वर्ष झालं तिसऱ्या टर्मचं आणि पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय की पाकिस्तानला उत्तर देण्याच्या नादात आपण थोडेसे कमी पडलो का असं वाटतंय. मोदींच्या तथाकथित ब्रँड मोदीचं नेमकं या हल्ल्यामुळं काय झालं, पुढं काय होणार असं तुम्हाला वाटतंय? प्रशांत, तो एक साधी गोष्ट समज की ब्रँड मोदी हा 2014 पासून मायावीच होता. नोटबंदीचं आज तू बघतोयस की 37% कॅश वाढलेली आहे, टेररिझम कमी झालेलं नाही आणि त्याच वेळेला या देशामध्ये ज्या अगोदर सर्क्युलेशनमध्ये नोटा होत्या त्यापेक्षा जास्त नोटा आलेल्या आहेत. त्यानंतर GSTचं तू बघितलेलं आहेस. त्यानंतर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची जी परिस्थिती आहे ती इथून इथे आलेलं आहे ग्राफ. इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट 134वा नंबर आहे आपला पर कॅपिटा इन्कममध्ये. म्हणजे लोक जीडीपी करतात. जीडीपी पण 5व्याच नंबरला. आपण जपानला मागे अजून टाकलेलं नाही आहे, कधीतरी टाकू असं आहे, पण त्याला काही अर्थच नाही आहे. याचं कारण जपानची लोकसंख्या 12 कोटी आहे, आपली 145 कोटी. म्हणजे जो काही जीडीपीचा आकडा असेल ते भागाकार करायला लागेल तुम्हाला लोकसंख्येने आणि येतो तो पर कॅपिटा इन्कम. आणि तो आपल्याकडे असा आहे की 90% लोक एक वेळच जेवण जेवू शकतात. मोदींनी जो मनमोहन सिंगांच्या काळामध्ये नवा मध्यम वर्ग निर्माण झालेला त्याला पार झोपवून टाकलेला आहे. लघु आणि मध्यम उद्योग नष्ट झालेले आहेत आणि ब्रँड मोदीवर जेवढे पैसे खर्च झालेले आहेत तेवढ्या पैशांमध्ये इंदिराजींनी ग्रीन रेव्होल्यूशन आणि व्हाईट रेव्होल्यूशन घडवून दुधाची आणि शेतीची क्रांती घडवून आणलेली. आता मी सांगतो की 5 जण जे आहेत
या देशाचे गुन्हेगार आहेत. मोदी, अडाणी, शहा, डोवाल आणि हिरेन जोशी. या 5 जणांनी मिळून ह्या मोदी माया निर्माण केली आणि देशाला फसवलं. आणि पुलवामा नंतर तुला पहिल्यांदा लक्षात आलं असेल की 40 आपले जवान शहीद झाले, सेनेचे जवान शहीद झाले. त्यांचा अतापता नंतर तुम्हाला काही कळला नाही की कोणी मारलं त्यांना. 2014च्या अगोदर चांगले वाईट पंतप्रधान कुठचेही असले तरी तुम्हाला अतिरेक्यांची नावं कळायची ना, आतंकवाद्यांची. ती कळणं मोदींनी बंद केलं. याचं कारण काय? दुसरा मुद्दा असा की RDX 300 किलो एवढं आलं कुठून? बरोबर. तिसरा प्रश्न हा आहे, तो देविंदर सिंग नावाचा जो एक मनुष्य अतिरेक्यांबरोबर सापडलेला, त्याचं पुढे काय झालं? चौथा प्रश्न हा आहे की पहलगाम मध्ये 250 किलोमीटर क्रॉस करून अतिरेकी आले, 4, 5, 6 जे काही, आणि 26 प्रवाशांना मारलं. ते अतिरेकी परत 250 तिथे डायलॉग मारून गेले की जाओ जाकर बोलो मोदी से, आणि महिलांना आणि स्त्रियांना वेगळं काढलं. म्हणजे हे अगदी तद्दन फिल्मी आहे आणि डायलॉग सहित. आणि त्या डायलॉगची बरोबरी फक्त मोदींच्या भाषणामधल्या डायलॉगशी करता येईल की रोटी खाओ नाही तो गोली खाओ, बिल में घुसकर मारेंगे वगैरे. हा म्हणजे B किंवा C ग्रेड फिल्म्स जे हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये सुद्धा चांगले डायलॉग आपण बघितलेले आहेत. कादर खान आणि सलीम जावेदकडे क्रेडिट जातं, पण त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे जे डायलॉग लिहिले गेले त्यातले हे डायलॉग आहेत. आणि ते बोलून ते 250 किलोमीटर निघून गेले परत. त्यांचा आता पता लागला नाही. आपली विमानं गेल्याचा आता एक अधिकारी नाही, CDS, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जी तिन्ही दलांना समन्वयक जो आहे तो त्याने मान्य केलं. आणि सगळ्यात त्यातला मोठा देशद्रोह हा आहे की त्याने हे सिंगापूरमध्ये जाऊन मान्य केलं. याच्या अगोदर पंतप्रधानांनी संसदेत ते मान्य करायला पाहिजे होतं. पंतप्रधानांनी संसदेत माहिती देणं, संसद ही सर्वोच्च आहे, त्यांना माहिती देणं हे त्यांचं प्रथम आणि अंतिम कर्तव्य आहे. ती देशाला माहिती आहे. तर देशाचं झालेलं नुकसान आणि पडलेली विमानं आणि काय आपलं जे काय झालं ते सगळं बाहेर अजून यायचं आहे. पण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफनी एक गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट तू लक्षात घे की एअर चीफ मार्शलनी आपल्या सांगितलं की आपला मिलिटरीचा कुठचाही प्रोजेक्ट वेळेत होत नाही, वेळेला आम्हाला विमानं मिळत. मग मोदी साजरा करायला अनिल अंबानीला घेऊन तिथे दसाव वगैरे मध्ये, फ्रान्समध्ये, इथे इटली, सगळ्या प्रकारचं त्यांनी जे काय दौरे केलेले आहेत ते अडाणीच्या कॉन्ट्रॅक्टसाठी केलेले आहेत आणि अनिल अंबानीच्या कॉन्ट्रॅक्टसाठी केलेले आहेत. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक लिंक पण आहे, म्हणजे की ज्या वेळी ते गेलेत त्याच्यानंतर एक मोठं कंत्राट 2015 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या विशेष दुष्टचक्राला भ्रष्टाचाराच्या 2015 मध्ये अरुंधती भट्टाचार्य तेव्हा तत्कालीन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष ज्या होत्या, चेअरमन होत्या, चेअरपर्सन, त्या आणि अडाणींची भेट पंतप्रधानांबरोबर त्यांच्या शिष्टमंडळात परदेशात झाली. आणि मग अदानीला SBIचं कर्ज मिळालं. तिथून जे दुष्टचक्र सुरू झालं ते आता आपले LICचे पैसे पण तुम्ही अडाणीवर लावलेले आहात. तुम्हाला माहिती का ही गोष्ट? त्यामुळे मोदी माया नावाची जी गोष्ट आहे, जे भ्रामक आणि मायावी आहे, ती कधीच कणखर नव्हती. ती लोकविरोधी होती. आणि आपल्या देशातले आपले नागरिक ज्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्यांच्याशी एकतर्फी शत्रुत्व घेऊन, त्यांच्यामध्ये हिंदू मुसलमान करून, त्यांना व्हिलन बनवून त्यांच्याशी सरकारने एकतर्फी युद्ध पुकारलं होतं इतके वर्ष, 11 वर्ष. पहलगाम निमित्त तुम्हाला काही गोष्टी कळू लागल्यात, कारण आता आवरणं मुश्किल झालेलं आहे सगळ्यांना. कारण या गोष्टी एका माणसाच्या प्रतिमेसाठी 145 कोटी लोक अख्खी आपल्या सेनेचं बलिदान, रोज अजून मरतायत आपले जवान. सेनेचं बलिदान, सेनेचं प्रोफेशनलिझम, सेनेचं शौर्य, हे सगळं त्याच्यावर तुम्ही डावावर लावताय. RSSization करू पाहतात सेनेचं. ज्या RSSचा एक माणूस सेनेत जाऊन मेला नाहीये, एक स्वातंत्र्य युद्धात गेलेला नाहीये. सगळे इथे बसून ऐश्वर्याचा भोग घेत आहेत सत्तेच्या, आणि तिथे सेनेतले 20-22 वर्षाची मुलं मरतायत. हे सिंदूर वाटायला निघाले होते, नंतर घाबरले. पण सिंदूर जो आहे, तू लक्षात घे की 3 महिने झाले लग्न होऊन, 8 दिवस झाले लग्न होऊन, अशी मुलं मेली आहेत तरुण. आणि त्यांच्या बायकांचे सिंदूर पुसले गेले. तेव्हा कोणाचा तरी बाप मेलाय, कोणाचा तरी मुलगा मेलाय. त्या पहलगामला गेली ती मुलं, 3 नेने मोने वगैरे कुटुंब होते, 3 कुटुंब आपापसात ते डोंबिवलीतले गेले. त्या बायकांचे नवरे गेले, बहिणींचे भाऊ गेले, आई वडिलांची मुलं गेली. आता हे तर पर्यटक,
पण मूळ मुद्दा असा की सेनेमधले तुम्ही ठरवून केलेल्या हल्ल्यामध्ये जे गेले आणि अजून जात आहेत त्यातले अग्निवीर आहेत, त्यांना पेन्शन मिळणार नाही, त्यांना शहीदाचा दर्जा मिळणार नाही, ही योजना आणणं हा भ्रष्टाचार आहे, हे सगळ्यांनी सांगून झालं. ह्या एककल्ली आणि हट्टी माणसाच्या प्रतिमेसाठी आणि स्वप्रेमासाठी, ज्याला नार्सिसिझम म्हणतात, भारताने एवढं रक्त, अश्रू आणि घाम व्हायला गेले 11 वर्षात की त्याची तुलना दुसऱ्या महायुद्धात सुद्धा त्याग जो केला ब्रिटनने त्याच्यापेक्षा जास्त आहे. बरं, हे ऑपरेशन ज्या सरप्राइझिंग पद्धतीने अचानक थांबलं त्याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न बाकी आहेत. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तिकडे जवळपास आत्तापर्यंत 10 वेळा जाहीरपणे सांगून त्यांनी झालेलं आहे की हे सगळं मी थेटपणे व्यापाराच्या बदल्यात केले आणि कोर्टात पण त्यांनी हे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याकडे त्याचा निषेधाचा एक शब्द साधा का नाही? मोदी ट्रम्प साहेबांचा निषेध करू शकत नाहीत, कारण म्युच्युअली ॲग्रीड पार्टी पाकिस्तान आणि भारत दोघेही झाल्याशिवाय ट्रम्पनी ते पोस्ट टाकलेली नाही आहे. इथले जे अँबॅसेडर रुबियो यांच्याशी बोलणं झालं आणि त्यानंतर ते सीज फायर झालेलं आहे, हे स्वच्छ आहे. म्हणजे याच्यात काही आता संदेह नको. मोदींनी जर ट्रम्प साहेबांना असं म्हटलं की तुम्ही बरोबर बोलत नाहीये, तर ते पुढचं सगळं काढतील, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, अडाणींची मान न्यूयॉर्कच्या कोर्टात फसली आहे, तर ते बघा ती सोडवणं ट्रम्प सुद्धा शक्य नाही. ती फक्त मागे पुढे टाइमलाईन करता येते. ती टाइमलाईन जेवढी बाय करता येईल तेवढं मोदींना हवी आहे. त्यामुळे त्यांना परराष्ट्र धोरणाशी काही देणं घेणं नाही. बघा त्याच्याही पुढचं बघा, आपली सीज फायर अमेरिकेनं जाहीर केला, ही पहिल्यांदा झालं भारताचं. दुसरं, भारत आणि पाकिस्तान या द्विपक्षीय लढाईमध्ये पहिल्यांदा तिसरी शक्ती अशा प्रकारे याच्यावर पोस्ट टाकून आणि पंतप्रधान इतका आडमुठा आहे की तो उत्तरदायी आहे लोकांना. त्याने पार्लमेंटमध्ये येऊन उत्तर द्यायला पाहिजे. जवाहरलाल नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंत सर्वांची, नाही वाजपेयी तर आहेतच, म्हणजे त्यांच्यापासून यांच्यापर्यंत सगळ्यांची यथेच्छ निंदा RSSच्या ट्रोल्सनी आणि RSSने केली. या सगळ्यांनी आपल्या विरोधकांना म्हणजे भाजप आणि जनसंघाच्या लोकांना शब्दाला मान देऊन स्पेशल सेशन बोलवून आपले विजय आणि पराभव दोन्ही संसदेत मांडलेत. त्यात झालेलं नुकसान आणि फायदा. तर नेहरूंना 62 साली, मी पुन्हा सांगतोय, वाजपेयीने धारेवर धरलं की तुम्ही स्पेशल सेशन घ्यायला पाहिजे. त्यासाठी नेहरूने स्पेशल सेशन घेतलं आणि चीनच्या समोर जे काही नेहरूंना टीका सहन करायला लागली ती सगळी टीका सहन केली. आपली गेलेली भूमी ही सुद्धा नेहरूंनी मांडली संसदेत. तेव्हा म्हटलं ना की 1 इंच येत नाही, तुमच्या डोक्यावर पण 1 इंच केस नाही, असं ते प्रसिद्ध. तर मूळ मुद्दा हा आहे की पंतप्रधानाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या 11 वर्षामध्ये आणि 23 वर्षामध्ये मुख्यमंत्री पदाच्या अगोदर राजधर्म मोदींनी कधीही पाळलेलं नाही. ते त्यांच्या पदाला योग्य नाहीत. ते देशाची एकच सेवा आता करू शकतात, ते म्हणजे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणे. पण नाही, त्याच्या पुढची गोष्ट आहे. का ते सांगतो. ते राजीनामा दिल्याशिवाय राफेलचं काय झालं, पहलगामचं काय झालं, पुलवामामध्ये आपले काय सैनिक गेले, आपल्याबरोबर रशिया सुद्धा आपला मित्र राहिला नाही, त्यांनी पाकिस्तान बरोबर करार केला. युद्धामध्ये युद्ध सुरू झाल्यावर तुर्कीपासून ते या आपल्या तुर्कीपासून चीनपर्यंत पासून अझरबैजान पासून मलेशियापर्यंत प्रोएक्टिव्हली सगळे पाकिस्तान बरोबर उभे राहिले. पहिल्यांदाच पाकिस्तानने विजय साजरा केल्यावर 48 तासाने आपण त्या धक्क्यातनं बाहेर आलो आणि विजयाचा प्रोपागंडा साजरा करायला लागलो, विजय नाही. या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या, या गोष्टी घडल्यावर मोदींची कल्पना काय सगळ्यात महान, तर त्यांनी आपल्या विरोधी पक्षातले जे लालचीला बळी पडतील असे लोक शोधले आणि त्यांना कांगो, लायबेरिया, सिएरा, इथिओपिया इथे हे सांगायला पाठवलं की आम्ही टेररिझम सहन करणार नाही. आणि हे मला असं वाटत नाही जगातला कुठचाही देश मुळातच अमान्य करत होता. पाकिस्तान पण म्हणतो टेररिझम आम्ही सहन करणार नाही, आम्ही त्याचे सगळ्यात मोठे विक्टीम आहोत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिथे जाऊन हे लोक कोणाला भेटले तर तिथला डायस्पोरा आणि अत्यंत त्रियम वगैरे दर्जाचे अधिकारी. शशी थरूर मोठे अमेरिकेला गेले, कोणाला बघा मॅटर कोण करतं, रशियामध्ये 3 जण मॅटर करतात. पहिली मॅटर करतात ते मेदेव, लारोव आणि स्वतः पुतीन. या 3पैकी कोणालाही भेटले नाही.
तिथे कनिमोळी जाऊन आल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने करार केला. पुतीन स्वतः हजर होते आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ तिथे हजर होते. पाकिस्तानचे पंतप्रधान स्वतः फिरतायत नाही, पाकिस्तान ही भारतापेक्षा महत्वाची शक्ती जिओ पॉलिटिकली करण्याचं श्रेय संपूर्णतः मोदींना द्यायला पाहिजे. आपली बरोबरी आतापर्यंत चीन बरोबर होत होती, ती आता पाकिस्तान बरोबर व्हायला लागली. आता मोदी जर पंतप्रधान झाले तर ती बांगलादेश बरोबर होईल आणि शेवटी आपली कोणाबरोबर बरोबरीच राहणार नाही. याचं कारण प्रशांत पूर्ण करू दे मला. याचं कारण यांच्या व्यवहारात पारदर्शिताच नाहीये. तुम्हाला कळतच नाही. अरे 2 महायुद्ध झाली, इतके भीषण दुष्काळ पडले, तरी 1911 पासून आतापर्यंत लोक जनगणना थांबली नाही. ती ह्याने 2021 पासून हॉल्ट केली. मोदींना स्टॅटिस्टिक्सचा तिटकारा आहे, मोदींना पारदर्शकतेचा तिटकारा आहे, मोदींना सत्याचा तिटकारा आहे. मोदी आणि त्यांच्याबरोबर ते पंचप्यारे जे आत्ता मी ज्यांची नावं घेतली त्यांच्या अय्याशीसाठी हा देश बळी जात आहे. हे देशाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याला आवर घालायचं असेल तर मोदींची एकच सेवा, देशसेवा आपल्याला गरजेची आहे, ते म्हणजे त्यांचा राजीनामा. विरोधी पक्ष या बाबतीत कमी पडला. जे लोक त्या डेलिगेशन बरोबर गेले ते सुद्धा या देशद्रोहात सहभागी आहेत असं मी मानतो. पण म्हणजे आता जो तुम्ही उल्लेख करत होतात की भारत आणि पाकिस्तान हे एका समान पातळीवरती आणण्याचं काम किंबहुना पाकिस्तान पॉवरफुल वाटतोय. म्हणजे की पाकिस्तान स्वतःला विक्टिम म्हणून प्ले करतो या सगळ्या. आणि मोदी देशामध्ये इलेक्शनचा प्रचार करत हिंडतोय आणि पाकिस्तानचा पंतप्रधान विदेशात आपल्या देशासाठी जातोय. मोदी जेव्हा परदेशात गेले तेव्हा एक तर कपडे बदलायला गेले आणि दुसरी गोष्ट अशी की अडाणींचा व्यापार करायला गेले. या व्यतिरिक्त जर त्यांनी काही केलं असतं तर आता दिसलं असतं, सगळं जग आपल्या पाठीशी उभं राहिलं असतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा भारत आणि पाकिस्तानचं असं लगेच समान नाव आहे. ते म्हणतात की आम्ही दोन्ही देशांशी व्यापार करणार आहोत. आणि म्हणजे ते जे काम झालेलं आहे या सगळ्यामध्ये की पाकिस्तान हा दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश आहे हे अधोरेखित करण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत. आणि या सगळ्यामध्ये परराष्ट्र धोरणाची विफलता हे तर एक सगळ्यात मोठं म्हणजे अपयश आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की खासदारांना असं एकत्रित करून पाठवलं जाते आणि सांगितलं जाते की आम्ही एकत्रितपणे भारत कसा असतो सगळ्या संकटाच्या काळामध्ये. कुठच्या देशाने एक्नॉलेज तरी केलंय का? माझं म्हणणं आहे की तुम्ही जाऊन कुठच्याही जगातल्या देशात कुठच्याही माणसाला मी टेररिझमच्या विरुद्ध आहे, आम्ही टेररिझमच्या विरुद्ध आहोत, तुझं म्हणणार येस आम्हीही टेररिझमच्या विरुद्ध आहोत. या पलीकडे याची फलश्रुती काय? याचे एवढे पैसे टॅक्सपेअरचे खर्च का झाले? मोदींच्या एवढ्या दौऱ्यावर टॅक्सपेअरचे पैसे का खर्च झाले? मोदींनी 8,000 कोटीचा प्लेन घेतलं, त्याच्या बदल्यात भारताच्या विदेश धोरणावर काय अनुकूल परिणाम घडवून आणला? अडाणीला कॉन्ट्रॅक्ट मिळाली आणि इस्रायल बरोबर तुम्ही एक प्रकारचं सिंडिकेट केलं, गँग तयार केली. या पलीकडे तुम्ही काय केलं? आणि ती गँग अडाणीची आहे, ती मोडाणीची आहे. ती गँग किंवा जो बांध आहे तुमचा बंद आहे तो देशहिताचा नाही आहे. अन्यथा हे युद्ध निर्णायक स्वरूपापर्यंत नेऊन जिंकण्याचं सामर्थ्य भारतामध्ये झालं असतं निर्माण. आणि या अगोदर जेव्हा हे सगळं काही नव्हतं, बदला हुआ भारत, न्यू इंडिया, सहेंगे नहीं, घुसके मारेंगे, आणि आता मोदी भाषण मधुबनीला वगैरे जाऊन मैं घुसके मारेगा वगैरे. अरे बाबानो, या अगोदर भारतात शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा आपण लाहोर पर्यंत पोहोचल्याचे फोटो आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा चीनकडनं सिक्कीम आपण सामील करून घेतलं. 67 साली, 71 साली या देशाचे 2 तुकडे केले. कारगिल वॉर मध्ये वाजपेयी पंतप्रधान, हे सगळं झालं असताना कोणताही यातला पंतप्रधान सैनिकी वेशात, गणवेशात उगाच आपले फोटो छापत बसला नाही. त्यांची सत्ता आली आणि सत्ता गेली तरी त्यांनी सैन्याचा वापर केला नाही प्रोफेशनलच्या पलीकडे. इथे एअर चीफ मार्शल रडून सांगतोय की आम्हाला वेपनच नाही मिळत म्हणून. मग हे जातात ते काय अडाणी आणि अनिल अंबानींच्या ड्रोनचे करार करायला जातात. आता डिफेन्स मध्ये अडाणी आला, धारावी ते डिफेन्स काय पल्ला आहे हा, असं कोणी करतं का? तर या प्रकारची गोष्ट ही मोदी हे त्याच्यामध्ये भागीदार असल्याशिवाय शक्य नाही. बरोबर. आणि पंतप्रधानाने साधं शोक व्यक्त नाही केला म्हणून राजीनामा द्यावा लागतो, ऍक्सिडेंट झाले म्हणून राजीनामा द्यावा लागतो. एवढे 11 वर्षात घोटाळे केल्यानंतर हा पंतप्रधान आपल्याला नको हे सांगण्याचं विरोधी पक्षाचं साहस नाही. हे भारताचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. खुद्द पंतप्रधान आणि त्यांचे पंचप्याऱ्यांपेक्षा हे जास्त दोषद्रोही आहे. पण आता म्हणजे ज्या नाही, त्याच्याही पलीकडे सांगतो अजून, भारत आणि पाकिस्तान मुद्दा आणि काश्मीर मुद्दा आपण युनायटेड नेशन्स मध्ये अगोदर कधी नेला होता? नाही नेला. का? आपण द्विपक्षीय जे वाद आहेत ते द्विपक्षीय सोडवतो. 30 देशांमध्ये जाऊन तुम्ही सांगितलं, एक्झॅक्टली सिमला करार तोच होता. 30 देशात तुम्ही ठरवलं जाऊन, याचा अर्थ तुम्ही पाकिस्तानच्या मॅटरमध्ये 30 देशांना आणलं.
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही पाणी अडवता म्हणून पाकिस्तानला धमकी दिली, तर ब्रह्मपुत्रेचं पाणी आणि सतलजचं चीनने अडवलं, ते तुम्हाला उपग्रहाद्वारे कळलं, तेव्हा तुम्ही काय चीनचा बिघडू शकलो? पंतप्रधान 11 वर्षात चीनचं नाव घेऊ नाही शकले. आता तर ते पाकिस्तानचं पण पडोसी मुल्क म्हणतात, पाकिस्तान नाव नाही म्हणत. आणि त्यांना नाव घ्यायला लागू नये म्हणून लोक मैसूर पाक, आले पाक यांची नाव मैसूरश्री, आलेश्री वगैरे ठेवायला लागले. उद्या श्रीलंकेबरोबर वाकडं आलं, मग काय नाव ठेवणार सांगा मला? नाही, आता ज्या परराष्ट्र धोरणाचा आपण उल्लेख केला त्याच्यातनं एक मला थोडा हे विचारायचं की त्या ऑपरेशन सिंदूरचं भाजपनं ऑपरेशन थरूर करून टाकलेलं आहे आणि शशी थरूर यांना म्हणजे आपल्या बाजूला कसं ओढता येईल किंवा काँग्रेसकडनं कसं तोडता येईल याच्यामध्येच जणू काही सगळी शक्ती लागलेली आहे. आणि आपण बघतोय की जे लोक एरवी शशी थरूर यांना देशद्रोही ठरवत होते, त्यांच्याबद्दल इतके प्रश्न उपस्थित करायचे, तेच लोक आता त्यांच्या कौतुकामध्ये अगदी न्हावून निघालेले आहेत. तर हे काय चाललंय नेमकं की आणि शशी थरूर करतायत ते योग्य आहे? शशी थरूर त्यांच्या नियतीचे ते मालक आहेत. शशी थरूर म्हणजे काँग्रेस नव्हे, शशी थरूर म्हणजे बीजेपी नव्हे, शशी थरूर हे मोदी अडाणी नव्हे. शशी थरूरनी स्वतःच्या आयुष्याचं जे काय करायचं ठरवलंय ते करतायत. त्यांना बीजेपी वापरते म्हणतो तर ते 18 वर्षाच्या खालचे तर नक्की नाही आहेत. त्यामुळे त्यांना बीजेपी वापरत असेल आणि ते वापरू देत असतील तर आपण त्यांना वापरू दिलं पाहिजे. शशी थरूर योग्य करतायत का म्हटलं तर शशी थरूर तिकडे जाऊन अमेरिकेत कोणाला भेटले? JD व्हॅन्सना भेटले, रुबियोना भेटले, ट्रम्पना तर पंतप्रधान पण भेटू शकत नव्हते, अपॉइंटमेंट घेऊन गेले. त्यांना रिसिव्ह बघा, जगाच्या सगळ्या म्हणजे साऊथ आफ्रिकेचे सुद्धा राष्ट्राध्यक्षांना न्यायला बाहेर आले होते ट्रम्प अध्यक्ष अमेरिकेचे. फक्त भारताचे मोदी आहेत ज्यांना बाहेर सेक्रेटरी, एक सेकंड ऑफिसर आली होती बाहेर आत न्यायला ट्रम्पकडे. आणि ट्रम्प भारताची वाटेल तशी उभी आडवी टेरिफवरनं नाचक्की करत होते, तर भिजलेल्या सस्यासारखे बाजूला मोदी बसलेले. एक तर तुम्ही, अनेक लोक म्हणतात त्यांचा भाषेचा इश्यू आहे, अजिबात नाही. मी म्हणत कोणतीही भाषा येणं किंवा न येणं हा त्यांचा कमीपणा नाही, माझं म्हणणं. ते शिकलेले अजिबात नसले तरी मला चालतील. ते मुत्सद्दी आणि देशभक्त हवे होते. ते बाजूला बसून मागे त्यांच्याकडे ट्रान्सलेटर होते, इंटरप्रेटर होते, त्यांना सांगायचं, ते बोलले असते, ते मग ते हिंदीत बोलले असते, त्यांनी ते ट्रान्सलेट केलं असतं. आपला मुद्दा झेलेन्स्की पासून साऊथ आफ्रिकेच्या अध्यक्षांनी सरळ सांगितलं, माफ करा हा, मला तुम्हाला द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत एक विमान द्यायला. एवढा अपमान केला तिथे जाऊन ट्रम्प. आणि झेलेन्स्की तर व्हान्स आणि ट्रम्पच्या समोर बोलत होते, टी शर्ट घालून आलेले ते. तर मोदींच्या भाषेचं समस्या नसून त्यांच्या भित्रेपणा ही समस्या आहे. ही इज कावर्ड फॉर एक्सलन्स अँड हिज कावर्डनेस, द रूट कॉज ऑफ हिज कावर्डनेस इज अडाणी. अडाणी ही त्यांच्या भीतीची सगळ्या मूळ आहे. आणि ह्या सगळ्याचं मूळ कुठे आहे, काय आहे, त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. मोदी आणि अडाणींनी एकत्र व्यवसाय आयुष्यभर करावा, फक्त भारताचं पंतप्रधान पद नासवू नये एवढीच विनंती आहे. बाकी काही मुद्दा नाही आहे. कोणीही ह्या देशात कोणताही व्यवसाय करावा असं माझं मत आहे. मोदी, अडाणी, ढोवाल, शहा आणि हिरेन जोशी यांनी एक फर्म काढावी आणि जोरदार व्यापार करावा जगभर. इस्रायल बरोबर तर अजून करावा, पोर्ट घ्यावे, तिथे काय करतात ते करावं. माझं म्हणणं लेजिटिमेट करावा एक, आणि पंतप्रधान पदाचा गैरवापर करू नये एवढंच म्हणणं आहे. बाकी त्यांनी काय करावं, जसं थरूरनी काय करावं, हे ॲडल्ट आहेत ना. मोदी ॲडल्ट आहेत. 1 वर्ष 4-5 महिन्यात मला वाटतं ते मार्गदर्शक मंडळात जातील, असं म्हणजे वय होईल त्यांचं. ते जाणार नाहीत कारण त्यांना एक्झिस्टन्सचा आता प्रश्न आहे. मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्याचं उत्तर एकच आहे, मोदींचा राजीनामा. दुसरं उत्तरच त्याच्याबद्दल कोणी बोलताना दिसत नाही. सुब्रमण्यम स्वामी लोक बोलतायत की नाही बोलत याने सत्य बदलत नाही. काही लोक भिवून बोलत नसतील, काही लोक पॉलिटिकली राईट राहू शकत असतील, काही लोक काही दिवसांनी बोलतील. शेवटी मोदींचा राजीनामा घेतल्यावरच भारताची यातनं सुटका होणार. कारण भारत जर सोमालियाच्या पेक्षा वाईट देश मानला जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, आणि प्रशांत मी सांगतो की मला हे बोलण्याचं काहीही गरज नाहीये. मी मोदींची स्तुती करून चांगले पैसे मिळवू शकलो असतो. मुद्दा हा आहे की देश बर्बाद होताना बघवत नाही म्हणून मी बोलतोय. जे बोलत नाहीत त्यांना देश बर्बाद झालेला चालतो असं माना. पण म्हणजे राजीनाम्याचं काय होईल माहिती नाही, पण किमान राजीनाम्याचं काय नाही, तुम्हाला सांगतो, राजीनामा नाही झाला मोदींचा तर देश खचत जाणार अजून. कारण चुकीची धोरणं, ऐका मला काय म्हणायचंय, चुकीची धोरणं, योग्य बोलत असेल त्याला गप्प करणं, गप्प झालं नाही तर तुरुंगात टाकणं, तुरुंगातही ऐकलं नाही तर गोळ्या घालणं, हे चालू राहिलं
तर सत्य बाहेरच नाही येणार. आणि सत्य जे बघा, तुम्हाला समजा क्षय झालेला आहे, ट्युबरक्युलोसिस झालेला आहे आणि डायग्नोसिस डॉक्टरना तुम्ही करूच देत नाही, तर तुम्ही क्षयाने मरणार. डायग्नोसिस झाला आणि जगाला कळलं क्षय झाला तरी चालेल, पण तुम्हाला औषध चालू होईल आणि तुम्ही बरे व्हाल 8 ते 9 महिन्यात. बरोबर? ही लॉजिक आहे ना, हे सायंटिफिक टेम्परामेंट आहे, गोबर गोमूत्र नाहीये. तर हे या पद्धतीने देशाच्या ज्या समस्या आहेत त्याचं स्टॅटिस्टिक्स, त्याचं सत्यरूप आणि संरक्षण खात्यामध्ये आपल्याला गरजेची विमानं, किती सैनिक हवे आहेत, 1,88,000 अजून आपल्याला सैनिक, ऍक्च्युअल सैनिक, अग्निवीर नाही, अग्निवीर फुकट मरतायत, ते बंद करायला पाहिजे. अशा असंख्य गोष्टी, जीएसटी नीट करायला पाहिजे, त्यामुळे लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग पुन्हा तरतील, अडाणीला आवरला पाहिजे, तो एक भस्मासूर झालेला आहे. या सगळ्या गोष्टी तेव्हाच होऊ शकतील जेव्हा मोदी राजीनामा देतील. मला वाटतं मोदींनी राजीनामा नाही दिला. सुब्रमण्यम स्वामींनंतर तुम्हीच बोलताय फक्त राजीनाम्याबद्दल. नाही, पण मला असं वाटतं की राहुल गांधींना हेच बोलायचं असावं. म्हणजे राहुल गांधी एवढ्यासाठी बोलत नाहीत की ते संसदेत बोलतील असं मला वाटतं. कसं आहे की त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म आहे. सुब्रमण्यम स्वामींचा मला माहित नाही, कारण सुब्रमण्यम स्वामींच्या ह्या एका गोष्टीच्या साठी मी त्याने बाकी सुब्रमण्यम स्वामी स्वीकारू शकत नाही. कळलं ना? त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी जे बोलतायत ते त्यांची जबाबदारी. माझं म्हणणं हे आहे, हा जो ब्राह्मणवाद आहे, ज्याला पाठिंबा RSSच्या देतात सुब्रमण्यम स्वामी, तो याच्या मुळाशी आहे. या ब्राह्मणवादाचा बेस्ट प्रॉडक्ट मोदी आहे. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा सत्ता आली तेव्हा RSS BJPने जो माणूस सत्तेत बसवला तो जर देशभक्त नव्हता आणि आता त्यांना काही करता येत नाहीये, तर चूक त्या मूळ आयडियोलॉजीची आहे, त्या संघटनेची आहे, ज्याची 100 भरली आहे आता. मूळ मुद्दा असा आहे की सुब्रमण्यम स्वामी या बाकी सगळ्याला पाठिंबा देऊन त्यांना काढा आणतात. माझं म्हणणं आहे की मोदी हा समस्या नाहीये, मोदींना तिथे पोहोचवणारे हे समस्या आहे. नाही, एक पहिली टेस्ट जी आहे त्याची, ती खरं तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीमध्ये होणार आहे आणि त्याच्याबद्दल खूप चर्चा सातत्याने मोदी काहीही होऊ देणार नाही. त्या खुर्चीतनं मोदी ज्या दिवशी हलतील त्या दिवशी भारताच्या भाग्याला लागलेलं ग्रहण नष्ट होईल. म्हणजे तो असा सूर्य बाहेर येतो ना, तसा परत भारताचा सूर्य जगात लखलखू लागेल. प्रॉब्लेम असा आहे, माझं व्यक्तिगत मोदींची काही वाकडं नाही. त्यांनी जे केलं त्या बेसिसवर मी बोलतोय. मी ऑब्जेक्टिव्ह माणूस आहे. मला जर तू चांगले रिझल्ट दिले तर तू माझा शत्रू असशील तरी मी चांगलंच बोललो असतो. आज जर आपण POK घेतलं असतं आणि नोटबंदी यशस्वी होऊन सगळे काळा पैसा नष्ट झाला असता, अजितदादांपासून एकनाथ शिंदेपर्यंत सगळे तुरुंगात असते, तर मी असं म्हटलं असतं की मोदी भ्रष्टाचार विरोधी आणि देशाला परत एकदा उत्तम भाग्यवान बनवणारे मुख्य पंतप्रधान आहेत. पण तसं न झाल्यामुळे अपरिहार्यपणे माझा जो निष्कर्ष आहे तो गणिती निष्कर्ष आहे, तो राजू पुरळेकरचं ओपिनियन नाहीये. लक्षात घे, 2+2 = 4 माझा ट्विटर हँडलचा पिन केलेलं ट्विट टू बघ, ते अल्बर्ट काम्यूचं वाक्य आहे. जगामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये 2+2 = 4 असं म्हणणाऱ्यांची मुंडकी मारली गेलेली आहे. तो त्यातला एक मी आहे असं समज. माझं उद्या मुंडकही मारलं गेलं तरी 2+2 = 4 हे बदलणार नाही. RSSला 5 वाटो नाही तर 3 वाटो. नाही, एक जेव्हापासून भाजपची सत्ता आलेली आहे, सातत्यानं पाकिस्तानला शत्रू राष्ट्र असं समोर करून, म्हणजे अगदी त्यांना पाकिस्तानची वाकडं असल्याचं नाव करतात. अमित शहानी विधान केलंय, क्या बात कर रहे हो, POK के लिए हम जान दे देंगे. आणि आता या सगळ्याचं पुढं काय होऊ शकणार आहे? म्हणजे यावेळी आता सातत्यानं सांगितलं जातंय की ऑपरेशन, एक मिनिट, मला जरा इथे एक बोलायचंय. ऑपरेशन सिंदूर बद्दल आपण बोलूच. अमित शहा जे म्हणाले ना जान दे देंगे, त्यांचा मुलगा पाकिस्तानच्या इंटरनल अफेअर मिनिस्टर बरोबर मॅच मध्ये होता तेव्हा, आणि त्याच्या अगोदर म्हणजे पहलगामच्या अगोदर त्याचे फोटो आले. त्यामुळे जी काय माहितीये ना, ह्या 5 जणांच्या जिभा लांब होतात ना बोलताना, जे 5 जणांची मी नावं घेतली, त्याचं एकमेव कारण म्हणजे लढाई त्यांना लढावी लागत नाही. त्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांग, ती स्वतः घ्यायला लागते. मग बघ कसं नाही म्हणतील, लगेच पाणी पिऊन निघतील, थँक्यू, दोस्ती कायम राहे. कळलं? त्यामुळे जे स्वतःला करायला लागत नाही ना ते सोपं आहे ना. म्हणजे मी लढाई ते एअर चीफ मार्शल बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं तू विदीर्णपणा पहा. त्यांना कळत होतं आपली मुलं मारली जातात. आपली मुलं म्हणजे कुठच्याही खरा जो जनरल किंवा एअर चीफ मार्शल असतो, चाटुकार नसतो, त्याला आपल्या सैनिकांना आपली मुलं मानतात. नाही, पण या निमित्तानं हा पण एक प्रश्न आहे की आपल्या आजूबाजूला आपण एक सातत्यानं कुजबूज कॅम्पेन ऐकत असतो, किंवा भाजपची सत्ता आल्यानंतर आता
पाकिस्तानला धडा शिकवला जाईल, POK ताब्यात घेऊ आणि अखंड भारत हे आपलं स्वप्न आहे असं सुद्धा सांगितलं जात असतं. तर ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाहीये, ते फक्त स्थगित झालंय असं जर मोदी सांगत असतील तर पुन्हा काही होऊ शकतं का? पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी एक मोठं अभियान वगैरे होऊ शकेल? आत्तापर्यंत मोदीजींनी अनेकदा काय काय बोलले आहेत. 50 दिवस द्या नाही तर 84वर मी उभा राहीन वगैरे पण बोलले होते नोटबंदीच्या वेळेला. आता 37% वाढलेत नोटा. हां, आणि 50 वर्ष जायची वेळ आली, काही झालेलं नाही. मूळ मुद्दा असा आहे बघ की शिकारी जो आहे तो युद्धाला जेव्हा उतरतो, मग तो वाघ असो, मग तो सिंह असो, मग तो रशिया असो, युक्रेन असो, ट्रम्प काकांनी सांगितलं म्हणून तो एक तर थांबत नाही. इंदिरा गांधी पण थांबल्या नाही. इंदिरा गांधी थांबल्या नाहीत, लालबहादूर शास्त्री थांबले नाहीत, वाघ थांबत नाही. वाघ असं नाही सांगत की आता राहू द्या हरण, मी पुढच्या वेळी हरण खाणार आहे हा असं सांगत तो जंगलभर फिरला तर त्याला वाघ आणि सिंह मानणार नाही. पण इथे थेट उदाहरण आहे, झेलेन्स्की सारखा छोटा माणूस, म्हणजे छोट्या देशाचा राष्ट्रपती, तो ट्रम्प काकांचा ऐकला नाही. पुतीन ऐकत नाही आहेत, इस्रायल नाही ऐकत आहे. मग आमचे काका काय ऐकले? याचं मुख्य कारण असं की यांची भीती, यांना अमेरिकेच्या कागदांमध्ये सर्व गुपितं अडाणींची लपलेली आहेत आणि त्यामुळे ते जाऊ शकत नाही. हे एक बाब. आणि दुसरी बाब अशी आहे की ट्रम्पना किंवा राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या आपण सहमत झाल्याशिवाय किंवा आपली विनंती पण असल्याशिवाय ते मध्ये पडत नाहीत. बरं, लक्षात ठेवा की चीन आणि आपण तत्काळ मान्यता दिली, चीन नाही पाकिस्तान आणि आपण तत्काळ मान्यता दिली, यामध्येच त्याचं रहस्य आहे. त्यामुळे POK वगैरे राहू दे, मोदी चीनचं नाव नाही घेत. चीनने आपल्या अरुणाचल मधली 31 गावांची नावं बदलली आहेत. चीनने आपला भूभाग बळकावलाय. मोदी भाषणामध्ये सांगतात की ते बारीक बारीक डोळ्याचे, असं वर्णद्वेषी 50 करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा आणि अत्यंत घातक अशा प्रकारचं मेल चॉयनिस्ट आणि पॅट्रियार्किकल भाषणं आणि बोलणं जे आहे त्यांचं, त्याचा वास्तवाशी काडीचाही संबंध नाही. ही कायरता होती आणि या कायरतेचा शौर्यामध्ये रूपांतरण होऊ शकत नाही. वाघ शिकार अर्धीच मारून गेला आणि परत येऊन सांगतोय भाषण करत अख्ख्या जंगलात, हे खरं नाही. त्यामुळे आधी त्या 31 गावांची नावं बदला अरुणाचल मधल्या, आणि चीनने तो भूभाग बळकावलाय तो संसदेत येऊन सांगा. युद्धाच्या धमक्या देणं बंद करा, कारण ते दुसऱ्यांची मुलं मरतात, संघाची नाही. ज्या दिवशी हे सगळं चालू होतं त्या पहलगामच्या आदल्याच वेळी जय शहा बसलेले तिथे इंटेरियर मिनिस्टर बरोबर पाकिस्तानच्या, त्याचं काय करायचं? माझं या संदर्भात स्पष्ट मत असं आहे की आपण थेट जर बोललं तर लक्षात घ्या की मोदी हे समस्येचा भाग आहे. मोदी हेच समस्या आहेत आणि ते समस्येवरचा उपाय आता काढू शकत नाहीत. आता भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा जर वाढवायची असेल तर मोदींनी राजीनामा दिला पाहिजे, हे मी 10 वेळा म्हणेन. अखंड भारत सोडा, हा आहे तेवढा भारत टिकवला ना तरी खूप झालं. तिबेट सुद्धा काँग्रेसने कधी चीनचा भाग अधिकृतरित्या मान्य नाही केला, ते वाजपेयी सरकारने केलं होतं. यांनी पुढे जाऊन उरलेला आता अरुणाचल प्रदेशपर्यंत आले. आणि गणपतीच्या मूर्ती म्हणजे डोळे बारीक असणं, आपल्याकडे नॉर्थ ईस्ट मधल्या लोकांचे पण डोळे बारीक असतात, हे वर्णद्वेषी विधान आहे. पंतप्रधानांच्या पुस्तकांमध्ये, माझ्या घरामध्ये इथे पुस्तकं आहेत, इथे पण आहेत, पण इथे नाहीत, ती पुस्तकं रांगेत लावलीत. पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इतरांची पण आहेत, पण पंतप्रधानांची भाषणं रांगेत आहेत. ते अटलजी पासून मनमोहन सिंगांपर्यंत सगळ्यांची भाषणांची माझ्याकडे पुस्तकं आहेत, खंड आहेत. कोणत्याही पंतप्रधानाने अशा सी ग्रेड बॉलिवूड फिल्मच्या व्हिलन सारखी भाषणं केलेली नाहीत. ही हिरेन जोशी लिखित आहेत का प्रसून जोशी लिखित आहेत ते मला माहीत नाही, पण मूळ मुद्दा हा आहे की तू कितीही लिहून मला दिलंस तर मी जर पंतप्रधान पदावर आहे तो वाईट स्क्रिप्ट असेल तर मी फाडून टाकणार. माझ्या आणि माझ्या देशाचा गरिमा जराही खाली येऊ देणार नाही. मोदींना या सगळ्याची पर्वा नाही. मोदींना स्वतःला
काय मिळणार, वाचवणार, आणि अडाणींना काय वाचवणार याच्याशी आहे. त्यामुळे मोदींना जर थांबवलं नाही पंतप्रधान पदापासून तर देशाला थांबवण्यासारखं आहे एक. आणि माझं एक रिक्वेस्ट आहे सगळ्या विरोधी पक्षांना आणि जनतेला, प्रतिशोधाची भावना गांधीवादामध्ये येत नाही. त्यामुळे मोदी, अदानी, शहा, हिरेन जोशी हे जे सगळे पंच प्यारे आहेत त्यांना ॲम्नेस्टी द्यावी. झिम्बाब्वेचे पंतप्रधान मुगाबे दिले तशी तुमची सगळी जी व्यवस्था आहे ती तशीच राहील, तीच ऐश कराल तुम्ही. फक्त देशाला तुमच्या जोखणातनं मुक्त करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जनता आणि सत्ता याच्यामध्ये भिंतीसारखा विरोधी पक्षांनी उभं राहू नये. तेच की, म्हणजे राजीनाम्याबद्दल तुम्ही ही जी मांडणी करताय याच्याबद्दल खरं तर विरोधकांनी बोलायला पाहिजेत, ते बोलत नाही आहेत. आणि हे बोलण्याचं धाडस त्यांच्यामध्ये येईल का? कारण मुळात असे बोलणारे लोकच ते शिल्लक ठेवत नाही आहेत. विरोधी पक्ष सगळे संपवत चाललेले आहेत. अशा वेळी हे बोलणार कोण? ज्या वेळेला लक्षात घ्या की सोफिया कुरेशींच्या आई वडिलांना वगैरे बोलवून, आई भावंडांना बोलवून मोदींनी स्वतःवर फुलं टाकून घेतली, तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाने राजीनाम्याची मागणी नाही केली. तेव्हा विरोधी पक्ष होपलेस आहे असं माझं मत झालं. आणि मला हे माहिती आहे की आता विशाखापट्टणम बंदर पोर्ट दिलेला आहे अडाणीला, यांनी रेवंत रेड्डीनी काय केलेलं आहे, नायडू आणि नितीश हे सगळे जे आहेत लोक ते अदानी, शरद पवार अडाणींच्या बरोबर कॉम्प्लिसिट आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं विरोधी पक्षाची भूमिका होणं, आणि काँग्रेसमधले बरेच नेते, त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका ते बजावतील ही अपेक्षाच व्यर्थ आहे. राहुल गांधी एकटे लढत आहेत. राहुल गांधींबरोबर त्यांच्या जवळचे किती लोक आहेत हे सुद्धा त्यांना माहीत नसेल. त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की विरोधी पक्ष कमी पडतोय, पण लक्षात घ्या की देशातली जनता कधी कमी पडणार नाही. माझा या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला अनेक लोक विचारतात आम्ही काय करायचं. तुम्ही जे काम करता ते चोख करा आणि सत्य सोडू नका. जो माणूस सत्य सोडतो त्याला जरी सत्ता मिळाली तरी शेवटी त्याचा मोदी होतो. पण म्हणजे आता सुरुवात ज्या प्रश्नानं आपण मुलाखतीची केलेली होती की या सगळ्या घटनाक्रमानंतर खरोखर ब्रँड मोदीचं नेमकं काय होणार आहे, मोदींच्या इमेजचा परिणाम जो आहे तो या देशांतर्गत राजकारणामध्ये कसा होणार आहे. अगदी आपण भाजपच्या अध्यक्षाबद्दलची चर्चा ऐकतोय की तो नेमका कोण होणार, त्याच्यावरनं काही एक संदेश संघ देऊ शकेल का, याची पण एक चर्चा होत असते. तर या सगळ्या घटनेचा कसा परिणाम मोदींच्या प्रतिमेवरती होईल असं वाटतं? मला प्रशांत व्यक्तिशः असं वाटतं की ब्रँड मोदीची चिंता आपण का करावी. मोदी करतायत ना चिंता. आपण ब्रँड इंडियाची चिंता केली पाहिजे, ब्रँड भारतची चिंता केली पाहिजे, ब्रँड हिंदुस्थानची चिंता केली पाहिजे. मी एवढंच म्हणेन की ब्रँड मोदी टिकवण्याकरता 11 वर्ष भारत बळी जातोय. त्याच्या अगोदर 12 वर्ष गुजरात बळी गेला, तिथे राजधर्माचं पालन नाही झालं. एकंदरीत 23 वर्ष भारतातल्या कुठच्या ना कुठच्या प्रदेशात आणि सगळ्या प्रदेशात लोकांनी घाम, रक्त आणि अश्रू ब्रँड मोदीच्या संगोपनासाठी वहावले. तर बस झाली त्या ब्रँडची पूजा. आता भारत ब्रँडची पूजा करू. हे बघा, हे एवढंच रक्त, घाम आणि अश्रू वाहायले पाहिजेत आपल्या देशासाठी. ते व्हायला माझी परवानगी आहे आणि माझी हिंमत आहे की मी करीन. मूळ मुद्दा असा आहे की कोणत्याही व्यक्तीच्या, मग तो मी असेन तरी किंवा तुम्ही असाल तरी, साठी अशा प्रकारे ब्रँडची चिंता करण्याचं काही कारण नाही. देशापेक्षा देश सर्वोपरी हे RSSचं भाकड विधान आहे. हे मोदी मॉडेलने दाखवलं. त्यांचं सर्वोत्कृष्ट प्रॉडक्ट जेव्हा सत्तादेवर बसलं तेव्हा कळलं की त्यांना राष्ट्र सर्वोपरी नाही, अय्याशी सर्वोपरी आहे. जर राष्ट्र सर्वोपरी असतं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीर केलं असतं की भारताने ज्या पद्धतीने सीजफायर मान्य केलं ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मी जे पहिल्या दिवशीपासून म्हणतो की RSS ही फक्त एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. त्यांना इथल्या मुसलमानांची स्कोअर सेटल करायचा ज्याचं काही कारण नाहीये. इथला मुस्लिम हा इतका देशभक्त आहे की त्याने पण रक्त वाहवलं या युद्धामध्ये. आणि तुम्ही त्यांच्याकडनं फुलं मारून घेतली, स्वतःवर फुलं टाकून घेतली तुमच्या बेस्ट प्रॉडक्टने. तर या कृतीला टेररिझम शिवाय मी काही म्हणू शकत नाही. आणि मोदींनी सत्तेत आल्यानंतर भारतातल्या ज्या जनतेने प्रेम केलं त्यांच्यावर, सुरुवातीला खरंच प्रेम केलं, त्या जनतेशी एकतर्फी युद्ध छेडून स्टेट स्पॉन्सर टेररिझम केला लोकांशी. आणि अजूनही काही राज्यांमध्ये हे चालू आहे की तिथल्या लोकांचं जे दमन होत आहे, त्यांना कारण नसताना पत्रकार, विचारवंत, लेखक, उद्योगपती तुरुंगात टाकले जात आहेत.
आणि हे माझं म्हणणं नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकार दिली, अनेक एजन्सीजना अनेकदा फटकार दिलेली आहे. तर की हे जे आहे हे अत्यंत संकीर्ण दृष्टी असलेल्या अलोकतांत्रिक आणि असंवैधानिक अशा पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी देशद्रोह केल्याचं भारताच्या इतिहासातलं पहिलं आणि माझी प्रार्थना आहे की शेवटचं उदाहरण असावं. कारण या प्रकारे भारताची प्रगती थांबलेली आहे. काही काळापूर्वी, 15 वर्षापूर्वी आपली चीन बरोबर बरोबरी व्हायची, आज पाकिस्तान बरोबर होते आहे, उद्या बांगलादेश बरोबर होईल, परवा आपली सोमालिया बरोबर, त्याच्यानंतर आपल्याला किंमतच नाही राहणार. जवळपास आपण सगळ्या रँकिंगमध्ये खालून तिसरे, दुसरे, पहिले असेच आहोत. त्यामुळे प्रेस फ्रीडम पासून ते हंगर पासून ते पर कॅपिटा इन्कम पासून हे सगळं सामान्य लोकांना कळत नाही. आणि बोट्सला बसवणारे जे लोक आहेत ते काही गुजराती उद्योगपती छोटेवाले आहेत किंवा ठग्स आहेत. ते बोट्स जे आहेत, जे ट्रोल करतात तुला, ते खरी माणसं नाही आहेत. मोदीच्या ब्रँडला सपोर्ट करणारे भक्त आहेत असं समजत असाल तर ते 30%च आहेत मतांमध्ये सुद्धा. त्यातले बरेच आता मनाने परावर्तित झालेले आहेत. जे उरलेत ते थोडेसे तुम्हाला माहिती आहेत, ते नेहमीचे आहेत, उपद्रवी. पण उरलेले जे आहेत, जे राष्ट्र सर्वोपरी, भारत या नावाने वगैरे किंवा अशा जेनरिक नावाने तुम्हाला ट्रोल करतात, ते सगळे जुने पत्रकार आहेत ज्यांचे बेकार झालेत. आपलेच माझ्या 2 जणांनी तर हातापाया पडून सांगितलं की बाहेर सांगू नका म्हणून. ते तिथे बसतात, त्यांना 1.5 ते 2 लाख रुपये हे गुजराती शेठ पगार देतात आणि ते म वरनं तुम्हाला शिव्या घालतात, जे देशाच्या बाजूने लिहितात आणि मोदींच्या निर्णयांच्या विरोधात लिहितात. त्यामुळे या गोष्टीला ब्रँड मोदी आणि मोदींची लोकप्रियता मानण्याची चूक करू नका. ऑर्गॅनिकली तुम्ही बघाल तर पटण्याचा रोड शो बघा मोदींचा, त्याच्यामध्ये त्या लाकडी काठ्या आणि 8-10 लोक आणि त्यांची सुरक्षेचेच लोक जास्त होते. आणि गुजरातमध्ये कठीण मेहनत करून गर्दी ते जमवतात, गुजरात त्यांचं असल्यामुळे. तर तिथे तुम्ही बघितलंच की त्या सोफिया कुरेशींच्या कुटुंबाला कलेक्टरने निरोप दिला. अशा कलेक्टरला देशद्रोहाच्या आरोपाखाली आत ठेवला पाहिजे. आणि उमर खलीद का तुरुंगात आहे हे ज्युडिशरीने पण आपल्याला समजावून सांगितलं पाहिजे. भारतीय मुसलमान हा भारतीय हिंदूपेक्षा जास्त देशभक्त असला पाहिजे, कारण स्पाईंगच्या आरोपात सगळे हिंदूच का पकडले जात आहेत. कुरुलकरम पासून ते अगदी हा ठाण्यातला ज्योती मल्होत्रा पासून वर्मापर्यंत आणि अजून अनेक आहेत. मी नावं धडाधड सांगीन. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा म्हणायचा मला, हिंदू देशभक्त कमी नाहीये, मुसलमानही देशभक्त कमी नाहीयेत. आणि हिंदू आणि मुसलमान हे जरी वेगळे धर्म असले तरी भारतीय सगळेच आहेत, सगळ्यांना इक्वल हक्क आहेत. आणि मुसलमानांना आपली देशभक्ती सिद्ध करायला लावणं हे मोदी आणि शहा प्रणित सरकारचा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. या पुरुषार्थाला पूर्णपणे पायबंद घातल्याशिवाय देशाची खरी प्रगती होणार नाही. मला वाटतं याच मुद्द्यावरती आपण थांबूयात. पहलगाम, त्याच्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर आणि या सगळ्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण, भारताचं लष्करी धोरण आणि मोदींची इमेज, या सगळ्याचं पुढं नेमकं काय होणार याचं सखोल विश्लेषण सरांनी या मुलाखतीत केलेलं आहे. तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना, प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.